बघा व्हिज्युअल इन्स्पेक्शन याच्यामध्ये आपण करेक्टली सेक्शन करेक्ट आहे का नाही ते बघतो. म्हणजे जे इरेक्शन करतो ना आपण, खंबे वगैरे रवतो ना, ते प्रॉपर आहे का नाही अकॉर्डिंग टू कोड, त्या कोडच्या सेक्शननुसार बरोबर आहेत का नाही ते चेकआउट करणं. त्याच्यानंतर नॉट विजिबल, बघा तिथं तुम्हाला डॅमेज व्हिज्युलाइज व्हायला नाही पाहिजे, दिसायला नाही पाहिजे. आणि जर असेल तर त्याला सेफ्टी किती आहे ते आपण चेकआउट करतो. त्याच्यानंतर इन्स्पेक्ट कंप्लेन, तुमचे कंप्लेन्सेस जे आलेले असतात, ओके, जे काही ॲप्लिकेबल आहेत इंडियन स्टँडर्डनुसार, त्या इन्स्पेक्ट करा. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी बघता ना की तार वाकली किंवा खंबा वाकला, त्याची कंप्लेन आली, तर ते प्रत्यक्ष जाऊन पाहणी करता ना, तर ते व्हिज्युअल इन्स्पेक्शनमध्ये एक्सपेक्टेड आहे, हे व्हेरीफाय करणं गरजेचं. आता बघा टेस्टिंगचा सिक्वेन्स बघायचा आपल्याला, एखादी गोष्ट टेस्ट करायची, तर तिथं काय बघतो आपण, कंडक्टिव्हिटी, वायरची कंडक्टिव्हिटी प्रॉपर आहे का नाही ते बघतो. त्याच्यानंतर आर्थिंग, प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसची कंडक्टिव्हिटी प्रॉपर आहे का नाही ते बघतो. त्याच्यानंतर अर्थ इलेक्ट्रोडचं रेजिस्टन्स बघतो. त्याच्यानंतर इन्सुलेशन रेजिस्टन्स चेकआउट करतो. ओके, इन्सुलेशन म्हणजे काय, वाइंडिंगचं आणि फ्रेमवर्कचं रेजिस्टन्स, वाइंडिंग जर टच झालेली असली तर, जळालेली असली तर ते चेकआउट करतो. त्याच्यानंतर इन्सुलेशन ऑफ निअरर बिल्डिंग असेंब्ली, त्या मोटरच्या जवळची असेंब्ली जी आहे त्याचं इन्स्पेक्शन करतो. त्याच्यानंतर प्रोटेक्शन बाय इलेक्ट्रिक सेपरेशन जे प्रोव्हाइड करतो, म्हणजे आयसोलेटर वगैरे जे आहे ते किती प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणार आहे त्याची टेस्टिंग होते. त्याच्यानंतर इन्सुलेशन ऑफ नॉन कंडक्टिंग फ्लोअर अँड वॉल, जे काय नॉन कंडक्टिंग फ्लोअर अँड वॉल आहेत, ओके, मेटल फ्रेमवर्क असेल, नॉन कंडक्टिंग म्हणजे आहे मेटलचं पण करंट कॅरियर आहेत का नाही, तर मग त्याचं इन्सुलेशन चेकआउट करणं गरजेचं. म्हणून बघा तुम्ही शेतातल्या ज्या हे बघता पेट्या, त्या पेट्याला कलर मारलेला असतो का बरं, कारण तो कलर हा इन्सुलेटिंग, चुकून जर हे वायर टच झालंच तर तो शेतकऱ्याला करंट लागत नाही. देन पोलॅरिटी टेस्टिंग, ट्रान्सफॉर्मरची किंवा याची पोलॅरिटी चेक करतो आपण. ओके, ॲडिटिव्ह पोलॅरिटी का सबस्ट्रक्टिव्ह, प्रॉपर करेक्ट पोलॅरिटी असणं आवश्यक आहे. देन अर्थ फॉल्ट लूप इम्पिडन्स, अर्थिंगकडे जाणारं जे लूपिंगचं इम्पिडन्स आहे ते चेकआउट करणं गरजेचं आहे. जर ELCB अर्थ लिकेज फॉल्ट झाला समजा, तर मग आपण ELCB वापरतो, तर त्याचा लूप इम्पिडन्स चेकआउट करणं गरजेचं आहे, ते टेस्ट होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन ऑफ फॉल्ट ऑपरेटेड डिव्हाइस, फॉल्टी जे डिव्हाइस आहे त्याचं ऑपरेशन चेकआउट करणं गरजेचं आहे, त्याचे टेस्टिंग किती प्रमाणात फॉल्ट होतो, कोणत्या प्रकारचा फॉल्ट होतो. त्याच्यानंतर ऑपरेशन ऑफ रेसिड्युअल करंट डिव्हाइसेस, जे रेसिड्युअल करंट देतात, जास्तीचा करंट देतात, अनवॉन्टेड करंट देतात, त्याचं ऑपरेशनसुद्धा आपल्याला चेकआउट करणं गरजेचं आहे, टेस्टिंग करणं गरजेचं आहे. आणि जर ते केलं तर आपल्याला एक अंदाज येईल की कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये फॉल्ट आहे ते. सो दीज आर द टेस्टिंग सिक्वेन्स, हे व्हिज्युअल इन्स्पेक्शन. त्याच्या अगोदर काय बघितलं आपण, इरेक्शन अँड इन्स्पेक्शन अँड टेस्टिंग ऑफ इन्स्टॉलेशन ॲज पर NEC. तर डिझाईन अँड एस्टिमेशन ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये ह्या स्टेप्स बघितल्या आपण. काय काय स्टेप बघितल्या, लोड असेसमेंट, डिमांड कॅल्क्युलेशन, सिलेक्शन ऑफ सप्लाय सिस्टीम, इलेक्ट्रिकल सिस्टीम डिझाईन, लाईटिंग डिझाईन, कॉस्ट एस्टिमेशन अँड सेफ्टी मेजर्स. ओके, आणि त्याचबरोबर आपण परत काय बघितलं, इरेक्शन, इन्स्पेक्शन अँड टेस्टिंग ऑफ इन्स्टॉलेशन ॲज पर NEC 2011. याच्यामध्ये काय बघितलं की बाबा एखादा इन्स्टॉलेशन प्रत्येक इन्स्टॉलेशन करताना, कंप्लीट करताना, बिफोर एनर्जायझिंग म्हणजे सप्लाय द्यायच्या आधी काय काय बघायचं आहे, प्रॉपर इन्स्टॉलेशन झालं का ते बघायचं आहे आणि टेस्टिंग बघायची. तर आता इन्स्पेक्शनमध्ये तुम्हाला हे व्हिज्युअल इन्स्पेक्शन बघितलं आपण आणि त्या टेस्टिंग बघितल्या, आणि हे सगळं IS सेक्शननुसार होणं अपेक्षित आहे. ओके, ते तर सांगतं ना NEC 2011 काय सांगतं आहे की सगळ्या गोष्टी IS सेक्शननुसार होणं ॲप्लिकेबल आहे आणि काळजीपूर्वक. ओके, याच्यामध्ये इक्विपमेंटला डॅमेज होता कामा नये आणि ऑपरेटरलासुद्धा डॅमेज होता कामा नये. अशा पद्धतीने जर केलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अचिवेबल आहेत. इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन तुम्हाला करता येईल. समजलं. सो दिस इज ऑल अबाउट इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. हा शेवटचा कन्सेप्ट आहे इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन टॉपिकचा. ओके, सो राईट डाऊन दिस.